मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव यांनी देखील आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। संकष्टी चतुर्थी निमित्ताने मंदिराने केलेल्या नियोजनाचा सिद्धिविनायक मंदिर परिसरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। संकष्टी चतुर्थी निमित्त आज मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये पुन्हा एकदा भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते। मोठ्या संख्येने आहेत ते सिद्धिविनायकाचे भक्त आहेत, भाविक आहेत, ते या ठिकाणी दर्शनाला येत आहेत आणि जवळपास आपण पाहिलं तर रोजच्या प्रमाणामध्ये आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आलेली आहे। मात्र जे नियोजन केलेलं आहे ते कशा प्रकारचं आहे, आत्ता थोड्या वेळापूर्वीच ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर असतील त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे, तर स्वतः भारताचा स्टार क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव या ठिकाणी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचलेले। आपल्यासोबत माजी विश्वस्त राजाराम देशमुख आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारचं नियोजन आहे, भाविकांची कशा प्रकारे सेवा केली जाते? सर्वप्रथम आज संकष्टी चतुर्थी निमित्त सर्व भाविकांना मी मनापासून शुभेच्छा देतो। बाप्पा आपल्या सर्वांच्या इच्छा पुरी करो। आणि खरंच आता संकष्टी म्हणून विषय नाही आहे, रेग्युलरच मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनाला येतात आणि मंदिर न्यासाकडून अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्था केलेली आहे। सिक्युरिटी गार्ड असतील, पोलीस आहेत, BMC कडून, फायर ब्रिगेडकडून, सर्वांकडून अतिशय सहकार्य मंदिराला भेटतं आणि त्यांच्या सहकार्यामुळेच सर्व भाविकांचे दर्शन अतिशय चांगल्या पद्धतीने रांगेतून होतं। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आणि एकूणच आपण पाहत आहोत की ज्येष्ठ अभिनेते असतील, वेगवेगळे बॉलिवूड तारका असतील, ते या ठिकाणी नेहमी दर्शनाला येताना आपण पाहिले, मोठे मोठे उद्योगपती, आणि आजही हाच एकंदरीत द्राविडी प्राणायाम आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा विनीत पेडणेकर सह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।